23/7/2025 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं आज एक नवीन नोटीस जी आहे ती सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेली आहे. आपण सर्वजण वेट करत होतो की बाकीच्या राज्याची स्टेट काउन्सिलिंग किंवा मग ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग जी आहे ती चालू झालेली आहे, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कुठल्याही प्रकारे नोटीस दिली नव्हती. तर आज जे आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक नोटीस काढलेली आहे. नोटीस नंबर 1 तुम्हाला बघायला भेटेल आणि नीट यूजी 2025 बद्दल ही नोटीस आहे. आणि या नोटीसमध्ये काय आहे, जेवढे आपले मेडिकलच्या फील्ड आहेत त्या सर्व फील्डचे जे काय ऍप्लिकेशन फॉर्म आहेत ना ते चालू झालेले आहेत. त्याचबरोबर नवीन पण एक कोर्स आहे तो या ठिकाणी ऍड झाला आहे. त्याचबरोबर जो काय आपला ग्रुप ए आहे एमबीबीएस बीडीएस त्याचं राऊंड 1 चं सीट मॅट्रिक्स असेल किंवा चॉईस फिलिंग असेल किंवा सीट अलॉटमेंट लिस्ट असेल किंवा मग कॉलेज जॉईन करण्यासाठी जो टाइम आहे ना राऊंड 1 चा त्याची पूर्ण माहिती मेन्शन आहे. तो पूर्ण सविस्तर माहिती मी छोट्याशा व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर करेल. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा 100% डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल. आणि जरी तुमच्यापाशी कुठला डाऊट शिल्लक राहत असेल ना तरी तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारा, आम्ही त्याचा आन्सर करण्याचा तुम्हाला 100% प्रयत्न करू. पहा, सर्वात अगोदर जर आपण विचार केला तर जी काय ऍडमिशन प्रोसेस आपली स्टार्ट होत आहे ना यूजी कोर्ससाठी, जेवढे काय कोर्स आहेत त्या सर्व कोर्सची 2025-26 मध्ये, तर त्याच्याबद्दल ही नोटीस तुम्हाला बघायला भेटते. आता आपण जर हा फॉर्म फिल केला समजा नीट एक्झामच्या स्कोरवर, तर मग तुम्हाला कोणकोणत्या कोर्ससाठी ऍडमिशन मिळू शकतं. तर सर्वात अगोदर तुम्ही एमबीबीएसच्या गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट किंवा एखादं मायनॉरिटीचं कॉलेज असेल ना त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर बीडीएस ला पण करू शकतात, बीएमएस ला पण करू शकतात, बीएचएमएस, बीएमएस, बीएनवायएस, बीपीटीएस, बीओटीएस, बीएसएलपी, बीपीओ या सर्व कोर्ससाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. आता ग्रुप ए चा जर आपण विचार केला ना तर तुम्हाला या ठिकाणी ग्रुप ए मध्ये फक्त एमबीबीएस आणि बीडीएस बघायला भेटतं, जे की ॲलोपॅथी मध्ये येतं. नंतर तुम्हाला बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस हे 3 जे आहेत ना तर ते आयुष कोर्स मध्ये येत आहे. तर यांची तुम्हाला ग्रुप बी मध्ये काउन्सिलिंग बघायला भेटते. आणि बाकी जेवढे काय पॅरामेडिकल कोर्स आहेत ना तर यांची काउन्सिलिंग तुम्हाला ग्रुप सी मध्ये बघायला भेटेल. पहा, यांनी या ठिकाणी एक गोष्ट मेन्शन केली की तुम्हाला जे काय ऍडमिशन प्रोसेस करणं आहे किंवा जर तुम्ही एखाद्या कोटामधून, मग तो एनआरआय कोटा असेल, आयक्यू कोटा असेल किंवा स्टेट कोटा असेल, आणि तुम्हाला जर एखाद्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा मग गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचं असेल किंवा मग एखादं सेमी गव्हर्नमेंट मायनॉरिटीचं कॉलेज आहे तिथं जाऊन ऍडमिशन करायचं असेल कुठल्याही कोर्ससाठी कोणत्याही कोटामधून, तर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो फिल करणं कंपल्सरी आहे. जर एखादा विद्यार्थी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म जर फिल करत नसेल तर मग तुम्हाला एनआरआय कोटा असो, आयक्यू कोटा असो, स्टेट कोटा असो, मायनॉरिटी कॉलेज असो, कोणतंही कॉलेज असो, कुठल्याही प्रकारे ऍडमिशन दिलं जाणार नाही किंवा तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशनसाठी इलिजिबल नसणारे पॉईंट या ठिकाणी यांनी मेन्शन केला तुम्हाला बघायला भेटतो. तो मी जो सर्कल केलेला हा पॉईंट तुम्हाला एकदम बारकाईनं रीड करणं आहे. पहा, आता टेबल नंबर 1 जर तुम्ही बघितला ना तर टेबल नंबर 1 मध्ये कोणती इन्फॉर्मेशन मेन्शन आहे, तर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्मची डेट, त्याचबरोबर त्याचं पेमेंट कधी करणं आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोड कधी करणं आहे याची सविस्तर माहिती आहे. सर्वात अगोदर जर आपण पॉईंट नंबर 1 जर चेक केला तर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी डेट दिली आहे ती 23/7/2025 ते 30/7/2025 11:59 AM पर्यंत आपण या ठिकाणी फॉर्म फिल करू शकतो. आणि तुमचा हा जो फॉर्म आहे ना तो कॉमन आहे सर्व डिग्रीसाठी, एमबीबीएस असेल, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस, बीएनवायएस, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बीपीओ, बीएसएलपी या सर्व कोर्ससाठी कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म आहे. ज्यावेळेस एसएमएल लिस्ट येईल त्यावेळेस आपली काउन्सिलिंग 3 ग्रुपमध्ये जी आहे ती डिवाइड होते, अगोदर होत नाही, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे की तुम्हाला पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस करायचं आहे. तर तुम्ही या सर्व कोर्ससाठी एकच पेमेंट करणार आहे. मग तुम्ही जर इलिजिबल असाल तर सर्व कोर्सला अप्लाय करू शकता. जर नीट एक्झाम इलिजिबल नसाल तर मग तुम्हाला जे आहे ते फक्त काही कोर्सला अप्लाय करता येतं, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला या ठिकाणी जे काय पेमेंट करणं आहे, पेमेंट करण्यासाठी जवळपास 23/7/2025 ते 31/7/2025 पर्यंत 11:59 AM पर्यंत या ठिकाणी टाइम दिलेला दिसत आहे. त्यानंतर जर आपण विचार केला थर्ड पॉईंटचा तर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करणं आहे, कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं आहे. जवळपास 23/7 ते 1/8/2025 11:59 AM पर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट कॅटेगरीनुसार जे आहे ते ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये अपलोड करू शकतात. सर्वात महत्त्वाची अपडेट, तुम्हाला जी काय एसएमएल लिस्ट मिळणार आहे ना सर्व कोर्सच्या विद्यार्थ्याची, जेवढ्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला त्या विद्यार्थ्यासाठी, तर 2/8/2025 ला तुमची एसएमएल लिस्ट तुम्हाला भेटून जाईल. आता आपण जर टेबल नंबर 2 बघितला तर आता आपल्याला एमबीबीएस बीडीएस कोर्स जे आहेत ना त्यांचा कॅप राऊंड 1 चा पूर्ण डेट जे आहे ते या ठिकाणी मेन्शन केलेली दिसून येते. सर्वात अगोदर आपल्याला जी 2 तारखेला लिस्ट येणार आहे ना तर ती एमबीबीएस बीडीएस कोर्सची, त्याचबरोबर जे बाकीचे अदर कोर्स आहेत ना त्या सर्व कोर्सची मिळून, म्हणजे जेवढ्यांनी फॉर्म फिल केला त्या सर्व विद्यार्थ्यांची नावे त्या लिस्टमध्ये बघायला भेटतील. पण जी काय आपल्याला 2 तारखेला अजून एक लिस्ट येणार आहे 2/8/2025 ला एमबीबीएस बीडीएस कोर्सची स्टेट मेरिट लिस्ट, तर यामध्ये जे विद्यार्थी एमबीबीएस बीडीएस ची चॉईस फिलिंग करायला इलिजिबल असतील नीट स्कोर नुसार त्याच विद्यार्थ्याचे नाव तुम्हाला या लिस्टमध्ये जे आहे ती बघायला भेटतील. ज्यांनी नीट क्वालिफाय केली ते सर्व विद्यार्थी कॅटेगरी वाईज या ठिकाणी एमबीबीएस बीडीएस ला अप्लाय करू शकतात. म्हणजेच तुम्ही फॉर्म फिल केला आणि तुम्ही क्वालिफाय आहे तर तुमचं नाव जे आहे ते या लिस्टमध्ये पण 100% येऊन जाईल.
नंतर 2 नंबरचा जर पॉईंट आपण या ठिकाणी बघितला तर तुम्हाला पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स जे आहे ती एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सची भेटून जाईल फक्त आणि फक्त, कारण ग्रुप ए मध्ये फक्त 2च कोर्स येत आहे. आता सीट मॅट्रिक्स काय राहते तर सीट मॅट्रिक्स मध्ये जेवढे काय गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज असतील एमबीबीएस बीडीएस कोर्सचे तर त्यांची पूर्ण नावं असतील, त्यांचा चॉईस कोड असतो आणि त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेज असेल तर आयक्यू एनआरआयच्या किती सीट आहेत, स्टेटमध्ये कॅटेगरीच्या किती सीट आहेत की ज्यातून तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट दिला जातो, त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेजच्या स्टेट कोट्यामधून किती सीट आहेत, डिफेन्स 1 डिफेन्स 2 असेल किंवा बाकी कोणतं रिझर्वेशन असेल तर त्यांच्या किती जागा आहेत, तुमच्या कॅटेगरीनुसार कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहे त्याची सर्व माहिती तुम्हाला मिळते. आणि 2/8/2025 ला जी आहे ती तुम्हाला ग्रुप ए ची एमबीबीएस बीडीएस ची राऊंड 1 ची सीट मॅट्रिक्स बघायला भेटेल. त्यानंतर जर आपण विचार केला थर्ड पॉईंटचा तर तुम्हाला ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म जो आहे तो फिल करणं आहे ग्रुप ए मध्ये एमबीबीएस बीडीएस राऊंड 1 चा, आणि 3/8/2025 ते 5/8/2025 अप टू 6 PM पर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करायचा टाइम यांनी या ठिकाणी दिलेला आहे. जे विद्यार्थी चॉईस फिलिंग करतील त्याच विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट केलं जातं. तुम्ही जर एखादं कॉलेज मिस करताय किंवा काही चूक करताय तर त्या कंडिशन मध्ये तुमचा चांगला स्कोर असून पण तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट नाही केलं जाणार आहे, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ब्राउचर मध्ये जे काही रूल आहेत ना कोर्स वाईज ते तुम्हाला राऊंड 1 राऊंड 2 नुसार जे आहेत ते रीड करणं सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर चॉईस फिलिंग संपली मग तुम्हाला काय होणार आहे, राऊंड 1 चा जो आहे तो रिझल्ट लागणार आहे, सिलेक्शन लिस्ट येणार आहे एमबीबीएस बीडीएस कोर्सची 7/8/2025 ला तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट दिली जाणार आहे. जर तुम्हाला सीट अलॉट झालेली असेल तर तुम्हाला काय करणं आहे, फिजिकली जॉईन करणं आहे कॉलेजमध्ये जाऊन, जी काय ओरिजिनल डॉक्युमेंट असतील सोबत ठेवणं आहे, त्याचबरोबर जी काय कॉलेजची फीस असेल ती डीडीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सोबत घेऊन जाणं आहे. आणि 8/8/2025 ते 12/8/2025 5:30 वाजेपर्यंत तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन एक तर कॉलेज जॉईन करून बेटरमेंटला अप्लाय करू शकतात, सेकंड थर्ड राऊंड मध्ये जाऊ शकतात. त्याचबरोबर जर तुम्हाला आवडतं कॉलेज मिळालं तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करून तुमची डिग्री त्याच कॉलेजमधून तुम्ही कंटिन्यू करू शकतात. आणि ही जी ऑनलाईन काउन्सिलिंग चालते ना त्याच्यामधून तुम्ही एक्झिट करून त्याच कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन कन्फर्म करून तिथून तुम्ही तुमची डिग्री कंटिन्यू करू शकतात. पण जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झालंच नाही तर मग तुम्हाला काय करणं, तुम्हाला वेट करणं एमबीबीएस बीडीएसच्या सेकंड राऊंडच्या डेटचा, किंवा मग जे काय आपला बीएमएस बीएचएमएस किंवा ग्रुप सी असेल पॅरामेडिकल कोर्ससाठी तर त्यांचा राऊंड कधी लागतो, त्यांचा डेट कधी येतो या गोष्टीत तुम्हाला वेट करणं आहे. मग तिथं तुम्ही चॉईस फिलिंग करून त्या ठिकाणी काउन्सिलिंग मध्ये भाग घेऊन 100% तुम्हाला अलॉटमेंट होण्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता. पायांनी खाली एक पॉईंट मेन्शन केलाय की जे काही बाकीचे ग्रुप राहतील जसं ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल किंवा मग ग्रुप अदर कोर्स असतील समजा, किंवा मग ग्रुप ए चा सेकंड राऊंड असेल त्यांची पूर्ण जी माहिती आहे ना तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जी आहे ती अपडेट केली जाणार आहे. या ठिकाणी यांनी बाकी काही पॉईंट मेन्शन केलेत की तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करणं आहे. त्याचबरोबर जर एखादा विद्यार्थी फॉर्म फिल करतोय काही मिस्टेक होती किंवा जी काही इन्फॉर्मेशन फिल करणं किंवा चॉईस फिलिंग करणं ना तर ती पूर्णच्या पूर्ण जबाबदारी तुमची राहणार आहे. त्याचबरोबर यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की तुमच्या कोर्सनुसार तुम्हाला तुमची एलिजिबिलिटी काय आहे ती तुम्हाला एक वेळेस चेक करणं आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्याच्या अगोदर. आणि ही पूर्ण माहिती तुम्हाला सीईटी सेलनं जे ब्राउचर दिलं ना काउन्सिलिंगचं त्याच्यामध्ये दिसून येईल. त्यानंतर यांनी या ठिकाणी फिजिकल हँडिकॅपच्या विद्यार्थ्यांसाठी मेन्शन केलंय की जे काय आपले 16 सेंटर आहेत त्या ठिकाणून जर तुमच्याकडे पीडब्ल्यूडीचं डॉक्युमेंट असेल तर तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म त्या रिझर्वेशन मधून भरू शकता. त्यानंतर यांनी हा एक पॉईंट मेन्शन केला, याच्यावर मी एक सविस्तर व्हिडिओ पण टाकलेला आहे, तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन किंवा चॅनलच्या होम पेजवर जाऊन चेक करू शकतात की जे काय रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ना ते कुठल्याही प्रकारे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकत नाहीये. त्यांनी या ठिकाणी अजून एक पॉईंट मेन्शन केलाय की जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीचे आहेत ना तर ते विद्यार्थी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना त्यांचं रिझर्वेशन बुक करतील. जर एखाद्या वेळेस तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म रिझर्व्ह कॅटेगरीमधून फिल केला आणि तुम्ही जर जनरल कॅटेगरीचे स्टुडंट आहे तर तुम्हाला पेमेंट झाल्याच्या नंतर किंवा फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर तो एडिट करता येणार नाहीये. यांना हेच बोलणं आहे की तुम्ही फॉर्म एक वेळेस लॉक केला, फायनल सबमिट केला तर मग परत तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो एडिट करता येत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही कॅटेगरी टाकताना किंवा इन्फॉर्मेशन फिल करताना काळजीपूर्वक फिल करा. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येताय, तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी चुकून टाकली आणि नंतर तुम्ही फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला रिझर्व्ह कॅटेगरीमधून ओपन कॅटेगरीमध्ये कसल्याही प्रकारे जाता येणार नाही. त्याचबरोबर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून जर फॉर्म फिल केला आणि तुमच्याकडे रिझर्व्ह कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहे तर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये पण परत फॉर्मला कन्सिडर नाही करू शकत. त्याच्यामुळे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला खूप काळजीपूर्वक फॉर्म फिल करणं आहे, कारण तुमची एक चूक जी आहे ती तुमचं पूर्ण करिअर पण या ठिकाणी शेवट करू शकते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. एडिट विंडो बद्दल यांनी कुठल्याही प्रकारे अपडेट दिलेली नाहीये, त्याबद्दल तो ओपन होईल नाही होईल हे कुठल्याही प्रकारे काही सांगता येत नाहीये. फक्त त्यांनी एवढं मेन्शन केलं की तुम्ही तुमची कॅटेगरी चुकीची टाकली तर तुम्हाला ती नंतर चेंज करता येणार नाहीये. त्याच कॅटेगरीमधून तुम्हाला अलॉटमेंट केलं जातं आणि ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये जाता ऍडमिशनला तुमच्याकडे तो डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला सरळ सरळ कॉलेज रिजेक्ट करतं. ही पण गोष्ट लक्षात घ्या. नंतर यांनी एनआरआय स्टुडंटसाठी समजा एक पॉईंट मेन्शन केलाय की तुम्हाला जर एनआरआय मधून काउन्सिलिंग करणार असेल तर तुम्हाला या वेबसाईटमध्ये जाऊन जे आहे ती 29 तारखेच्या अगोदर तुमची पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून व्हेरिफिकेशन करून त्या कोट्यामधून तुम्ही 15% सीटला अप्लाय करून जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकतात. फक्त लक्षात ठेवा एनआरआय मधून तुम्हाला खूप कमी रँक किंवा कमी स्कोर अलॉटमेंट होतं, पण तिथं जी फीस असते ती जनरल फीसच्या 5 पटीने जास्त असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. शेवटी यांनी एक पॉईंट मेन्शन केलाय
की जे काय विद्यार्थी काउन्सिलिंग करणार आहेत किंवा काउन्सिलिंग मध्ये भाग घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये कुठलीही अपडेट असेल किंवा मग हा जो डेट दिला ना या डेटमध्ये जर काही बदल केला तर तो तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर 100% भेटून जाईल. त्यामुळे तुम्हाला सीईटी सेलची जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे ना या ठिकाणी दिलेली त्यांनी ब्लॅक लाईन मध्ये, तर या वेबसाईटवर तुम्हाला अपडेट राहणार आहे. इथे रेग्युलर मध्ये चेक करणं आहे की काय डेट आहे, काय रूल चेंज झाले का, किंवा मग कोणत्या राऊंडची काय डेट आहे किंवा दिलेल्या डेटमध्ये काय बदल झाला का. पहा, जे काय राऊंड 1चं पूर्ण डेट आलं त्याचबरोबर रजिस्ट्रेशन फॉर्म चालू झालेत ना सर्व कोर्सचे, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती मी या छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू स्टेटची पेड काउन्सिलिंग करणं असेल कोणत्याही कोर्ससाठी किंवा ऑल इंडिया कोट्याची, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला फ्रीमध्ये पीडीएफ हवे असेल किंवा येणारी प्रत्येक प्रोसेस एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून त्याचे व्हिडिओज तुम्हाला फ्रीमध्ये हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही तिथे तुम्हाला पीडीएफ आणि एक्सप्लेन केलेले व्हिडिओ एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जरूर शेअर करू.